महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 108 महाराष्ट्र मालकी हक्काच्या फ्लॅट्स बाबत ते बांधकाम प्रोत्साहन देणे, त्याची विक्री, व्यवस्था व हस्तांतरण याचे नियमन करण्यासंबंधी सुधारणा व विधिग्राह्यकरण विधेयक 2025 मी आपल्या अनुमतीने मांडतो. चर्चा चालू ठेवू. विधेयक मांडण्यात आले. माननीय सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 108 महाराष्ट्र मालकी हक्काच्या फ्लॅट्स बाबतचे ते बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्यांची विक्री, व्यवस्था व हस्तांतरण यांचे नियमन करण्यासंबंधी सुधारणा व विधिग्राह्यकरण विधेयक 2025 विचारात घेण्यात यावे, असा आपल्या अनुमतीने मी प्रस्ताव मांडतो. उद्देश सांगा ना, का त्यांना बोलायला द्यायचं? तुम्ही क्लॅरिटी केली तर कमीत कमी शब्दात. माननीय सभापती महोदय, या विधेयकाचा मूळ उद्देश जो आहे तो जे छोटी बांधकाम आहेत 500 स्क्वेअर फूट आणि 8 सदनिकांच्या पेक्षा लहान, जी रेराच्या अंतर्गत किंवा रेरा अंडर या ठिकाणी त्यांच्या परमिशन्स आणि ह्या बाबी येत नाहीत, तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा अशा तक्रारी होतात की त्या बिल्डर किंवा जो काही विकसक असतो तो पूर्ण करतो, पण जी मालकी हक्क किंवा जे काही तिथले सदस्य आहेत त्यांची जी काय संस्था करून द्यायची आहे, सोसायटी करून द्यायची आहे, ती करण्यासाठीचा म्हणून तो बिल्डर किंवा तो विकासक या ठिकाणी टाळाटाळ करत असतो. आणि म्हणून याच्यामध्ये आपण तरतूद अशी ठेवलेली आहे की ते सदस्य एकत्र आले आणि त्यांनी जर अशा पद्धतीचा रजिस्ट्रारकडे जर अशा पद्धतीचा प्रस्ताव दाखल केला तर त्यांना तो प्रस्ताव मान्य करून डीम कन्व्हेन्शन हा त्या इमारतीला किंवा त्या ऑक्युपन्सी सर्टिफिकेट किंवा डीम कन्व्हेन्शन त्यांना देणं बंधनकारक राहील, जे की तरतूद ही रेरामधल्या इमारतींमध्ये या ठिकाणी नव्हती. प्लस आपण या तरतुदीमध्ये सन्माननीय सभापती महोदय, या ज्या प्रकल्पांमध्ये सन्माननीय सभापती महोदय रेरा अंतर्गत तरतुदीनुसार मालकी हक्काच्या सदनिकांच्या बाबतीतला या ठिकाणी कायदा आपण लागू करणार आहोत, त्याच्यात मोफा यामध्ये विधी आणि न्याय विभागाने दिलेल्या अभिप्रायानुसार त्याच्यामध्ये अधिनियम कलम 1963 चे कलम 1(अ) आणि 11(अ) ही नव्याने समाविष्ट करून त्याच्यात ती सुधारणा आपण नव्याने करून करण्यात येत आहे. अधिक शिक्षेची तरतूद सुद्धा जी रेरामध्ये या ठिकाणी नाही, म्हणजे मोफामध्ये कलम 3, कलम 4, कलम 5, कलम 10 च्या तरतुदीचे पालन करण्यास विकसक मी मागाशी सांगितले की ते कंपल्सरी करून घेईन, पण असं करताना विकसकास तुरुंगवासाची शिक्षा करण्याची तरतूद देखील आपण या कायद्यामध्ये करतोय. आपल्या कायद्यामध्ये जी रेरामध्ये कायद्यामध्ये तुरुंगवास त्या विकसकाला देण्याची तरतूद नाही. आणि अशा प्रकारे या पद्धतीनं जर ह्या 1963 मधील मानवी हस्तांतरण कलम 11(3) मध्ये नमूद केलेल्या तरतुदीवर संपदा विनिमय अधिनियम 100 हा जो रेरा कायदा आहे 2016 मध्ये दिसून येत नाही, ती आपल्या नव्याने समाविष्ट केलेल्या कलमामुळे अधिक त्याला शिक्षा जेल करण्याची किंवा त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला शिक्षा भोगण्याची तरतूद सुद्धा आपण करत आहोत. जे लहान गाळेधारक आहेत किंवा जे लहान काय म्हणतो त्याला आपण छोट्या मालमत्ता घेणारे, लहान स्क्वेअर फूट 500 स्क्वेअर फूटची घरं घेणारे आणि 8 सदनिकांपेक्षा जास्त इमारत नाही म्हणजे छोटी इमारत आहे, ज्यांना या कायद्यांमुळे संरक्षण मिळणार आहे, त्यांना डीम्ड ऑक्युपन्सी या ठिकाणी डीम कन्व्हेन्शन मिळण्याची या ठिकाणी तरतूद होणार आहे. आणि विकासकांवर आपण जर हे केलं नाही मुदतीमध्ये तर आपल्याला पोलीस कारवाईला सामोरं जावं लागेल. आपल्याला याच्यामध्ये शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये आहे. त्यामुळे लहान गाळेधारकांच्या करता किंवा लहान सदनिका धारकांच्या करता, छोट्या लोकांच्या करता फायदेशीर असणारी ही तरतूद या कलमामधली आहे. सचिन नायर. सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांनी विश्लेषण केलं, स्वाभाविक आहे तुम्हाला जे ब्रीफिंग झाली असेल, परंतु जी वस्तुस्थिती आणि त्या वस्तुस्थितीमध्ये आपण मोफाची जी निर्मिती जी करण्याचा दूरदृष्टिकोनातून सभापती महोदय जो विचार आपण त्यावेळी निर्माण करण्याचं काम केलं की त्यामध्ये एक भाडेकरू असा होता की बा ज्याला आपण सर्व शासकीय योजनाचा किंवा सर्व फायदा आपण द्यायचो आणि मग वेगवेगळ्या माध्यमातून तो जो भाडेकरू असतात त्याला वेगवेगळ्या व्यासपीठावरती जायचं आहे, जाण्याची भूमिका मिळायची.
परंतु एक वर्ग असा होता की ज्यामध्ये जो हक्काचा पैसा कर्ज घेऊन आपलं घर घेतोय आणि ते घर घेतल्यानंतर पण देखील ज्यावेळी संबंधित विकासक त्या घराच्या बद्दल त्याला न्याय देत नाही, दाद देत नाही, किंबहुना हक्काचं घर पण देत नाही, त्यावेळी कायदेशीर नेमकं त्यांनी काय करणं अपेक्षित आहे असा एक विषय त्यामध्ये निर्माण झाला होता. आणि सभापती महोदय, सिव्हिल कोर्ट जशी व्याप्ती आपण अगोदर बघितल्याप्रमाणे एवढी पेंडन्सी होती आणि मग मोफाचा जो कायदा ज्यावेळी त्या सभापती महोदय निर्माण झाला त्यावेळी ही भूमिका होती की मोफाच्या अंतर्गत सिव्हिल कोर्टामध्ये हे मॅटर व्हायला पाहिजे आणि ती दृष्टिकोन ठेवून मोफा कायदा निर्माण करण्याचं काम केलं, ज्याला आपण महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट ऍक्ट म्हणतो. आणि त्यावेळी सभापती महोदय दूरदृष्टिकोन ठेवून रेराचं निर्मिती यासाठी केलं गेलं की जो ग्राहक जो पैशाने घर घेतो त्यालाही कुठेतरी संरक्षण मिळालं पाहिजे आणि जे विकासक अशा पद्धतीने त्यांना हक्काचं घर देत नाही आणि मग तो सांगतो जा तुला कुठे जायचं तिकडे जा कुठच्या कोर्टात जायचे तुला जा, तर त्याला माहित असते की कोर्ट केस करत असताना सिव्हिल कोर्ट असेल, मग हायकोर्ट असेल, तोपर्यंत जो माणसाचा बिचाराचा वय होऊन जाईल. अशा दृष्टिकोनातून सभापती महोदय हे रेरा आणण्याचं काम त्यावेळी सभापती महोदय झालेले आहे. आणि रेरा आणण्याचा उद्देश सभापती महोदय हा सुस्पष्ट होता की जो ग्राहक ज्याला हक्काचं घर मिळालं आणि तो घर बंधनकारक जर दिलं नाही तर त्याला कुठेतरी दाद मागण्यासाठी एक गरज असली पाहिजे आणि तो ॲपिलेट किंवा कॉशो ज्युडिशियल अधिकार आपण त्या सभापती महोदय रेराला देण्याचं काम आपण केलं. सभापती महोदय, उच्चस्तरीय त्याच्यामधली समिती असली पाहिजे, उच्चस्तरीय तिकडचे अधिकारी असले पाहिजे, म्हणून नॉट लेस देन IAS ऑफिसर म्हणजे असं हे करून घेऊन किंवा नॉट लेस देन सेक्रेटरी और AGCS आपण बोलतो की चीफ सेक्रेटरी आणि ACS ऍडिशनल चीफ सेक्रेटरीचा दर्जापर्यंत आपण सभापती महोदय देण्याची भूमिका आपण त्या काळामध्ये करण्याचं काम केलं. आता त्यामागचा हेतू असा होता की त्याला कॉशो ज्युडिशियल अधिकार जोपर्यंत देणार नाही, सिव्हिल कोर्टचे अधिकार जर देणार नाही तर त्याला कोणीही येणार आणि विकासक चॅलेंजेबल करेल. आणि म्हणून सभापती महोदय रेरा आणत असताना ते रेराची अटी काय असणार आहेत, बुक्स ऑफ रूल्स ज्याला आपण म्हणतो, तो देखील आणण्याचं काम केलेलं आहे. सभापती महोदय, माननीय मंत्री महोदय बोलताना हा छोटासा विषय जरी असला तरी देखील याच्या मागची भूमिका पार्श्वभूमी यासाठी सांगण्याचं आहे, काही आणताना पण खूप त्रास झाला सभापती महोदय. रेरा समितीची ज्यावेळी ही निर्मिती करण्याचा विषय झाला त्यावेळी मला आवर्जून सांगावं लागेल की असाच प्रस्ताव ज्यावेळी आणण्यात आला तर पहिला मुळामध्ये या प्रस्तावाला प्रचंड पद्धतीने विरोध हे मुंबई शहरातले, महाराष्ट्रातले विकासक करत होते. कारण त्यामध्ये जी आपण जाचक अट आपण टाकण्याचं काम केलं होतं की जर या संबंधित विकासकांनी जर बेकायदेशीर रीतीने जर हक्काचं घर दिलं नाही किंवा काही चूक केली तर अनेक वेळा काय व्हायचं की बुवा एवढं कार्पेट एरिया म्हणून म्हणायचं, कार्पेट सांगायचे पण ते कार्पेट द्यायचं नाही, सुपर बिल्डअपच्या नावाखाली डायरेक्ट त्यांना दर आकारण्याचं काम करायचं. मग टॅरेस असेल किंवा जे पायऱ्या चालून आपण त्या बिल्डिंगमध्ये जातो ज्याला स्टेअरकेस म्हणतो त्याचाही अंतर्भूत करायचं आणि बिल्टअप एरिया म्हणून घेऊन त्या लोकांना द्यायचं. आणि म्हणून त्यावेळी निर्मिती करत असताना सभापती महोदय, रेराची निर्मिती करत असताना त्यावेळी असा दृष्टिकोन होता की या सर्व गोष्टीचा अंतर्भूत व्हायला पाहिजे. पहिला रेराचा रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय कुठच्याही विकासकाला आपला पेपरमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट करता येणार नाही, जाहिरात देता येणार नाही किंवा एकही स्क्वेअर फीट इंचचा माल विकता येणार नाही जोपर्यंत रेराचा नंबर नसेल. सभापती महोदय, या रेराची निर्मिती करत असताना ज्यावेळी याच विधानसभेमध्ये चर्चा झाली, कालच्या विधानसभे आणि परिषदेमध्ये चर्चा झाली, अत्यंत प्रचंड लोकांचा आणि विशेषतः विकासकांचा विरोध असताना पण हा रेरा आणलंच पाहिजे ही भूमिका त्या काळच्या सरकार, आम्ही सर्वजण त्यामध्ये सहभागी होतो, आणण्याचं काम केलं. मला दुसरा सांगण्याचा आनंद होतोय की त्यावेळी पण हे एवढं मोठा निर्णय तुम्ही घेणार आहात का, एवढं धाडस दाखवणार आहात का, आणि म्हणून संयुक्त चिकित्सा समितीमध्ये हे जायला पाहिजे. आणि त्या चिकित्सा समितीमध्ये पण सभापती महोदय 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये सर्वांचं एकमत करून तो अध्यादेश म्हणा, तो कायदा म्हणा, हे आपण आणण्याचं काम केलं. सभापती महोदय, फार कौतुकास्पद यासाठी आहे की त्या समितीमध्ये मी त्या समितीचा प्रमुख होतो आणि सदस्य म्हणून सभापती महोदय राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री हे त्या समितीचे सदस्य होते. आदरणीय प्रकाश मेहताजी, आशिष शेलारजी, मंगलप्रभात लोढाजी आणि सुधीर मुंगीटीवार, म्हणजे मी यासाठी उल्लेख करतो की आज सर्व कॅबिनेट मंत्री झालेले त्या समिती, म्हणजे फार दूर मीच अध्यक्ष होतो त्या समितीचा. येस होतो ना, मी त्यावेळीच म्हणतोय. आणि हेच समिती
आणि आता सुधीर भाऊ नाही आहेत, ते काय त्यांची एक शायरी आहे, ते सुधीर भाऊंची शायरीच आपण आता नंतर 260 मध्ये आपल्याला वाचून दाखवायची. आणि असू द्या, पण मी यासाठी सांगतो सभापती महोदय, ही त्याची पार्श्वभूमी आहे, ही मी यासाठी सांगतोय. आता मी मूळ ह्याच्या विषयावर यासाठी येतो, कारण हे रेरा आपण ज्यावेळी आणत असताना असंच प्रचंड प्रमाणे मोठ्या प्रमाणावरती दबाव हे विकासाचा असताना पण देखील त्यावेळीचं सरकार म्हणून, आम्ही सरकार म्हणून घेऊन या सर्वांना विश्वासात घेऊन, सर्व लोकप्रतिनिधी विरोधातले असताना पण घेऊन आपण भाई, आपल्याला आठवत असेल की आपण तो देशामध्ये कायदा आपण पाठवण्याचं काम केलं. देशामध्ये राष्ट्रपतींनी तो कायदा थांबवला, कारण त्यांचं म्हणणं असं झालं की मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये हा एवढा चांगला कायदा आहे, हा कायदा एका राज्यापुरता न करता देशामध्ये तो कायदा व्हायला पाहिजे आणि हा रेरा हा देशामध्ये व्हायला पाहिजे. मला सांगण्यात आनंद होतोय 90% आपल्या कायद्याचा भाग फक्त 10% सुधारणा करून देशामध्ये हा कायदा झालेला. म्हणजे हे रेरा हे फार अत्यंत महत्वाचं आहे आणि एक मोठा ऐतिहासिक निर्णय हे सर्वसामान्य ग्राहकांसाठी आहे, हे आपल्याला न करता येईल. आता आपण जे सुधारणा आणलेली आहे सभापती महोदय, ते यासाठी आणलेले आहेत की आता मोफा हा कायदा बाय डिफॉल्ट संपलेलाच आहे. कारण रेरा आल्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी त्याच्यात तुम्हाला इम्प्लिमेंट करावा लागतो, तुम्हाला त्याच्यातली ॲडव्हर्टाईज करता येत नाही, तुम्हाला काय तक्रार असेल नसेल तर रेरामध्ये करता येईल. रेरामध्ये केल्यानंतर त्याला साक्ष दिली जाते, करत जाते. रेराचा विषय हा वेगळा झाला. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जे तरतूद करतायत की 500 स्क्वेअर फीटच्या आत असलेले आणि 8 टेनेमेंट्स जेवढे असलेले, तुम्ही आता 11A आणि 11A1 मध्ये ही अमेंडमेंट आणण्याचं काम करताय. तुम्ही पण दुसरा 13(1) मध्ये पण देखील आपण बदल करण्याचं काम आपण करतायत. सभापती महोदय, ह्या ज्या तरतुदी जी आहेत 13(अ), 13(1) आणि 13(2) मध्ये हा महत्वाचा भाग आहे की ह्याच्यात मूलभूत जे असलेले जे छोटे छोटे जे समजा असलेले गावठण असतील किंवा छोट्या छोट्या ज्या असलेल्या डेव्हलपमेंटमध्ये करणारे जे साधे साधे गरीब जी लोक असतील आणि भाडेकरू असतील, उद्या भविष्य काळामध्ये या सर्व प्रकल्पातून ते मोफाच्या ह्याच्यातून असल्यामुळे ते बाजूला जाणार आहे, त्या रेराच्या चौकटीत ते येणार नाहीये. सभापती महोदय, याचा अर्थच काय होणार आहे? आणि यासाठी भाडेकरू संघटनेने पण ज्यावेळी याच्यातले सजेशन ऑब्जेक्शन व्हायला पाहिजे ते देण्याचं काम केलं, त्यावेळी त्यांचा स्पष्ट मत होता की ही अंतर्भूत करण्याचं काम तुम्ही जर केलं तर हा जो वर्ग आहे हा वर्ग बाजूला जाता कामा नाहीये. मंत्री महोदयांनी सांगताना सांगितलं की बा ह्याच्यात ती तरतूद करण्याचं काम होणार आहे किंवा करणार आहे. माझी एवढीच विनंती राहणार आहे मंत्री महोदयांना की ह्याच्यात जे काय नियम आणि निकष बदली करण्याचं काम आपण केलं, हेतू तुमचा स्वच्छ आहे, त्या हेतूतून स्वच्छ झालेला आहे. पण असंही होता कामा नये किंवा काही ठराविक विकासकांच्या दबावाखाली, विकासकांच्या मागणीखाली किंवा असोसिएशनच्या मागणीखाली या कायद्यामध्ये तरतूद आणून घेऊन ते बदल घडवण्याचं काम आपण करतोय का, असा युक्तिवाद ज्यावेळी ग्राहक करतात किंवा ग्राहक करण्याचा सांगतात त्यावेळी हा संशयाचा एक सुई हे आपल्यावरती येतात. आपण सांगताना सांगितलं की 3 वर्षाचं झालेलं हे ऑलरेडी नियमामध्ये निकषमध्ये कायद्यामध्ये आहेतच आहे. त्याला आपण जास्तीची पेनल्टी लावणं, नाही झालं तर त्याला आपण शिक्षा दिली, शिक्षामध्ये पण आपण शिथिलता आणण्याचं काम केलं. त्यांना माननीय उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील काही विकासकांनी दाद मागण्याचं काम केलं, पण माननीय उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने पण आपल्या बाजूने कायद्याने तो निर्णय दिला. आणि रेरा हा एक अत्यंत उत्तम हा एक नियम आणि आयोग आणि या माध्यमातून ह्याची पूर्णवृत्ती व्हायला पाहिजे ही भूमिका पण घेते. आता सभापती महोदय, ह्याची व्याप्ती ही फक्त पहिली मुंबई शहरापुरती होती, कारण हा कायदा राज्याचा आहे, पण त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर किंवा त्याच्यातली असलेली यंत्रणा ही शहरापुरती होती. आपण त्यामध्ये बदल आणून हे शहरापुरता मर्यादित न राहता, कारण शहरामध्ये 51% आता नागरीकरण होतोय, 51% भागामध्ये पण देखील अशा मोठमोठे प्रकल्प येत आहेत आणि त्याचा अंतर्भूत करून पण देखील राज्याची एक आणि इतर राज्यामध्ये पण देखील त्या समिती गठीत करण्याचं काम केलं. आणि मग आज पुणा असेल, पिंपरी चिंचवड असेल किंवा आपल्या परिसरातल्या नगर असेल, नाशिक असेल, या परिसरातल्या लोकांनी पण देखील त्या योजनेमध्ये अंतर्भूत करण्याचं काम व्हायला पाहिजे. आणि म्हणून सभापती महोदय, हे अत्यंत महत्वाचा कायदा आणि त्यामध्ये बदल करत असताना आपल्याला कधीतरी रेराच्या बद्दलची पण एक आढावा माननीय मंत्री महोदय आपण घेणं गरजेचं आहे, कारण आपण क्वाशो ज्युडिशियल अधिकार त्यांना दिलेला आहे. आपण त्यात इंटरव्ह्यून करू शकत नाही, आपण बोलू शकत नाही. आपण मेंबर्स फक्त आपण अपॉइंट करतो. आणि आता जर सर्वसाधारणपणे जे पण जे एजीएसचे लेवलचे जे आहेत ते आता काय रुलिंग आपल्या जे सेक्रेटरी लेवलची लोक आहेत आपल्या आता आस्थानपणाचे नाहीये, ते सर्व जे रिटायर झाल्यानंतर ते.
म्हणजे चीफ सेक्रेटरी लेवलचा माणूस असेल, एक काळामध्ये गौतम चटर्जी होते, मग त्याच्यानंतर अजय मेहता होते, ही जी मंडळी त्या लेवललाचे आहेत तुम्ही जात आहे. पण ते करत असताना त्याचाही कुठेतरी एक आढावा आपल्याला यासाठी घ्यावा लागणार आहे, कारण आपण ज्या दूरदृष्टिकोनातून रेराची निर्मिती केली त्या रेरामध्ये तो खऱ्या अर्थाने भाडेकरूंचा हित बघतोय का तो तिकडे विकासकांचा हित बघतोय, ह्याचाही सुतवाच, ह्याचाही कुठेतरी एकदा आढावा मला असं वाटते होणं गरजेचं आहे. कारण आपण काय केलेलं आहे, जशी MERC आपण केंद्र सरकार राज्य सरकारने केली, आपण त्यांना स्वायत्त संस्था म्हणून आपण देण्याचं काम केलेलं आहे. जसे इतर जे आपले आयोग असतात त्याला आपण दिलेले आहेत, तशातलाच प्रकार हा रेराचा झालेला आहे. परंतु रेराची स्थापना करत असताना ज्या दूरदृष्टिकोनातून ग्राहकांचा हिताचं रक्षण व्हायला पाहिजे ते जर होत नसेल, मग त्या रेऱ्यामध्ये चांगल्या गोष्टी झाल्या त्याचं कौतुक केलं पाहिजे, पण त्यामध्ये जर काही गोष्टी जर चुकीच्या पद्धती असेल मग त्या असलेल्या ग्राहकांनी कोणाकडे दाद मागायचं हा प्रश्न आणि हा संभ्रम देखील या निमित्ताने निर्माण होतोय. आणि म्हणून यावी ह्या सूचना तुम्ही आणतायत करतायत, या ग्राहक संघ ग्राहक पंचायत समिती या लोकांशी चर्चा होणं अपेक्षित होतं, ते झालेलं नाहीये. जसं मी सांगितल्याप्रमाणे एक अशी चर्चा आहे की विकासकाचे असोसिएशनची मागणीमध्ये हे बदल झालेले आहे, जे मला वैयक्तिक वाटत नाही. कारण हे असं होत, कारण या गोष्टी काय हे म्हणजे त्यातून काहीतरी कोणाला तरी मदत करायचं असा हा काय खोटा आरोप करणं आणि त्याच्यातून आपण एकमेकांवरती टीका करणं हा काय तो व्यासपीठ आणि मी करू इच्छित नाही. परंतु एक गोष्ट नक्की आहे की जो परसेप्शन, जो एक समज जी लोकांच्या मध्ये होता कामा नये, आणि उद्या या कायद्यामध्ये बदल झालं आणि त्या बदलामध्ये आम्ही साक्षीदार होतो, आम्ही त्यात सहभागी होत असताना हे विषयाची कुठे चर्चा झाली नाही, या विषयाची कुठे स्पष्टता आली नाही, असा होता कामा नये. यासाठी आमच्या या सूचना किंवा आमचं हे जे म्हणणं आहे हे समजून घेण्याचं काम आपण कराल अशी ती सभापती महोदय मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा अत्यंत चांगला कायदा रेरामध्ये या सुधारणा आणत असताना हा लोकविमुक्त ग्राहकांसाठी, जो वंचित असलेला ग्राहक जो कष्टाने कर्जाने आपलं घर घेण्यासाठी येतो त्या माणसाला त्याच्या विरुद्ध अन्याय होणार नाही ही काळजीपूर्वक गोष्ट करूनच आपण हे करतोय. या गोष्टीची साक्षरता आणि विशेषतः मान्यता ही आपली आहे असं मी या निमित्ताने समजतो आणि या सुधारणाचे पण विचार आपण करावं अशी विनंती करतो. सन्मान्य एक मिनिट पूर्ण होऊ द्या. सभापती महोदय, महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट 1963 मध्ये सुधारणा करण्यासाठी शंभूराजे देसाई साहेबांनी एक विधेयक या ठिकाणी मांडलेलं आहे. खरं म्हणजे या विधेयकाचं स्वागत करण्यासाठीच मी उभा आहे. याच्यामध्ये अत्यंत चांगली एक प्रोव्हिजन आपण करतोय की ज्या रेरामध्ये कव्हर होत नाही अशा पद्धतीच्या छोट्या सदनिका किंवा फ्लॅट स्कीम आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि साधारणतः मध्यमवर्गीय किंवा त्याहीपेक्षा गरीब लोकांकरता तेवढ्या 500 स्क्वेअर फीट किंवा त्याहीपेक्षा कमी अशा पद्धतीच्या घराची त्यांची आवश्यकता लक्षात घेता आणि त्यांना त्याचं संरक्षण मिळालं पाहिजे, आपल्या प्रॉपर्टीच्या संदर्भात संरक्षण मिळालं पाहिजे, क्लिअर टायटल मिळालं पाहिजे, या उद्देशाने या ठिकाणी ही सुधारणा आणलेली आहे. याच्यामध्ये डीम कन्व्हेन्सचा जो अधिकार आपण त्या ठिकाणी उपनिबंधकाला देतो आहे आणि समजा त्या विकासकांनी तशा पद्धतीचं रजिस्टर्ड डीम कन्व्हेन्स जर त्या सर्व राहणाऱ्या लोकांच्या फेवरमध्ये जर करून दिलं नाही तर मग आपण सुमोटो उपनिबंधकाला आपण तशा पद्धतीचा त्या ठिकाणी या कायद्याच्या माध्यमातून त्यांना तशा पद्धतीचा अधिकार देतोय आणि डीम कन्व्हेन्स होणार आहे. या संदर्भामध्ये मला एक आणखी विनंती करायची सर की आपल्या राज्यामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खूप फ्लॅट स्कीम आहेत, अनेक वर्षांपासून आहे. मुंबईत हे मोठ्या मोठ्या त्या ठिकाणी हाय राईज बिल्डिंगचं शहर आहे. या शहरामध्ये आता जो रेरा कायदा आपला काही वर्षांपूर्वी आपल्या राज्यामध्ये लागू झाला आणि आता जे काही मोफा ऍक्टमध्ये आपण जे काही आता बदल करतोय याच्या पूर्वीची स्थिती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगळी आहे आणि म्हणून राज्यामध्ये अशा शेकडो हजारो बिल्डिंग्स आहेत की ज्याचं डीम कन्व्हेन्स अजूनपर्यंत झालं नाही. जेव्हा आता रिडेव्हलपमेंटचा काळ आलेला आहे, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिडेव्हलपमेंट आहे आणि नागपूरमध्ये सुद्धा अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिडेव्हलपमेंटला बिल्डिंग्स निघालेल्या आहेत. या रिडेव्हलपमेंट करताना समजा डीम कन्व्हेन्स नसेल किंवा त्या ठिकाणी त्या रजिस्टर्ड सोसायटी नसेल किंवा टायटलच्या संदर्भामध्ये काही प्रश्न असतील तर त्या रिडेव्हलपमेंटच्या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बाधा पोहोचते आणि म्हणून तिथले सुद्धा लोक अनेक वेळा हतबल झालेले आपण पाहतो आहे. आणि म्हणून या रेरा कायद्याच्या पूर्वी आणि या मोफा ऍक्टच्या ज्या सुधारण्याच्या पूर्वी आपल्या राज्यामध्ये ज्या डीम कन्व्हेन्ससाठी प्रलंबित असणाऱ्या हजारो केसेस उपनिबंधकांकडे त्या ठिकाणी प्रलंबित आहे
तर याही बाबतीमध्ये या कायद्याच्या निमित्ताने आपण काहीतरी विचार करावा, कारण आपल्याला एखादी अशी मोहीम आपल्याला काढावी लागणार आहे. जसं महसूल विभागामध्ये बावनकुळे साहेबांनी अनेक त्या ठिकाणी प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी चांगल्या सुधारणा त्याच्यामध्ये केल्या. याही बाबतीमध्ये मोफामध्ये आपल्याला तशा पद्धतीने